चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण, आपली माणसे आपली संस्था. महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत. विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आजच संपर्क साधा. शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407, राजारामपुरी 90 28 00 71 59, स्टेशन रोड 0231 253 24 06, प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. नाराज छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला भाजप प्रवेश करणार? राज्यात महायुतीची सत्ता आली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर नागपूरमध्ये राजभवनाच्या हिरवळीवर तिन्ही घटक पक्षातील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील महत्त्वाचे नेते समजले जाणारे छगन भुजबळ यांना वगळण्यात आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असताना त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे नेते छगन भुजबळ नाराज झाले. यातून त्यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं. छगन भुजबळ हे राज्यातील सर्वात मोठे ओबीसी नेते समजले जातात. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर कार्यकर्त्यांचं जाळं पसरवले आहे. छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राज्यातील ओबीसी नेते नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून करण्यात येत आहे. परंतु अजित पवार यांच्याकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. यातच आज छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याची बातमी समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सध्या वास्तव्य असलेल्या सागर बंगल्यावर ही भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता यापुढे काय राजकीय घडामोडी घडणार हे लवकरच समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.